वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ कावली येथील युवा कार्यकर्ता ग्रामगीताचार्य निलेश मोहोकर यांच्या पुढाकाराने कावली गावातील विद्यार्थ्यांसाठी फिरते मुक्त वाचनालय सुरू करण्यात आले आहे। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे साहित्य, संतांची चरित्रे, समाजसुधारक, श्रेष्ठ स्त्रिया, स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, श्यामची आई इत्यादी साहित्य फिरते वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन निलेश मोहोकर देत आहे। या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर संस्कार करण्याचा प्रयत्न व शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी कायम टिकून राहावी, थोर समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक यांचे कार्य हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावे, या पुण्यतिथी काळात राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर व्हावा, हाच यामागचा उदात्त हेतू। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील उक्तीनुसार काही पठण पाठण करावे, शरीर मनासी वळण लावावे, आयुष्य सुंदर होते याघवे ऐशा क्रमे, अशा प्रकारे ग्रामगीतोक्त संस्कार बालमनावर रुजवण्याचा हा एक मानस आहे। यासाठी निलेश मोहोकर हे आपल्या सायकलवर एका खोक्यात संत साहित्य व समाजसुधारक यांची पुस्तके ठेवून गावात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांना वाचनासाठी सुंदर पुस्तके देतात। पुस्तकांच्या जावकची नोंद आपल्या वहीत करतात। मुलांना नवीन नवीन पुस्तके वाचायला मिळत असल्याने मुले आनंदित आहे। या उपक्रमाने कावलीवासियांचे लक्ष वेधले आहे। गावातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक रमेशराव ठाकरे, राठी विद्या मंदिर कावलीचे मुख्याध्यापक सिद्धार्थ हेमडे, पोलीस पाटील अतुल परतिकी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप जोगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले। या उपक्रमाच्या यशस्वीसाठी निलेश मोहोकर, क्रिश जोगे, पियुष झाडे, तन्मय झाडे, पूजा काळे, विशाखा उईके, सुहाना भोंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे। निलेश मोहोकर यांच्या फिरते मुक्त वाचनालय हा अभिनव उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला आहे। संजय तुपसुंद्रेसह बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।